पक्षात नाराज नसल्याचं रोहित पवार यांनी आता स्पष्टीकरण दिलंय। शिवस्वराज्य यात्रेतल्या गैरहजेरीवर रोहित पवार यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। बॅनर काय लग्नाची पत्रिका आहे का असा थेट सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणार रोहित पवारांनी राष्ट्रवादीतल्या नाराजीवरती आता स्पष्टीकरण दिलं। एक तर शिवराज्य यात्रा जी आपण लोकांचे प्रश्न घेऊन सुरू केलेली आहे ती पक्षाची यात्रा आहे। पक्षाचा मी एक भाग आहे। ती जे काय पोस्टर आहे ते काय लग्नाची पत्रिका नाही की त्याच्यावर सगळ्यांचंच नाव आलं पाहिजे। आम्ही ते एक हिस्सा आहोत आणि दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच आम्ही त्या यात्रेमध्ये सहभाग घेणार आहोत। आणि या यात्रेचे जे चेहरा आहेत ते डॉक्टर अमोल कोल्हे ते तर चांगला काम करतच आहेत, लोकांचे प्रश्न हे मांडतच आहेत। तसंच आदरणीय जयंत पाटील साहेबांपासून सर्व इतर महत्त्वपूर्ण मान्यवर त्या यात्रेमध्ये सहभाग घेत आहेत। नाराजगी अशी कशी असेल, आता बार्शीला मी स्वतः तिथे गेलो होतो, पक्षाचा कार्यक्रम होता, त्यामुळे उगाचच पलीकडचे जे लोक आहेत जे विरोधात आमच्या आहेत ते उगाचच कुठेतरी राजकीय पतंग उडवण्याचा प्रयत्न तिथे करत आहे। आम्ही कुठं नाराज नाही। जिल्हा परिषदमध्ये सदस्य असताना आणि सत्ता तिथं राष्ट्रवादीची असताना सुद्धा मी कुठलंही पद त्यावेळेस तिथं घेतलं नव्हतं। उगाचच लोक जर राजकीय पतंग उडवत असतील त्याला मी काय करू शकत नाही। आम्ही पूर्णपणे कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार हे आपल्या राज्यामध्ये कसं येईल ते सुद्धा उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे सर्व नेते असतील यांच्याबरोबर राहून आम्ही आणण्याचा जिथं कुठे जमेल तिथं प्रयत्न करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।